छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सुरुवात केली। तर आज करणार आहे मी बटाट्याची चिप्स। तर टेरेसवरती आले मी, हे पहा। तर टेरेसवरतीच आम्ही चिप्स करणार आहेत। आज मुलं पण घरी आहेत, रविवारी सुट्टी आहे ना मुलांना। थोडंसं आजकाल म्हणजे गरमी वाढली ना, जरा कवळं ऊन असलं तरी खूप म्हणजे उन्हाचा चटका लागतोय। तर इथंच ग्रीन नेट खाली आम्ही वाळायला घालू आणि त्यानंतर मग ते वाळून पसरून झाले एकदा की मग तिकडे उन्हाला वाळायला घालू, तशीच बाज उचलून तिकडे ठेवू। तर मस्त सावली झाली बरं का इथं, हे पहा आपल्या ग्रीन नेट खाली खूप भारी वाटते आणि झाडांच्यात। तर इथंच बटाटे सोलायला घेते मी आता वरती। याला आहे ना माती लावते पातेल्याला, म्हणजे काय होतं पातेलं जास्त काळ होत नाही आणि काळ जरी झालं तर ते मातीने पटकन निघून जातं, त्यामुळे अशी माती लावायला लागते। आता फक्त अर्धीच कळशी टाकायचं। मी बटाटे शिलीते, तू कर अभ्यास। तुझे पेपर आलेत ना, करतो अभ्यास तोपर्यंत मी कर। दादा पाणी टाकलं का त्याच्यात? अर्धीच कळशी टाकलंय, फुल नको बरं पातेलं बरं का। बटाटे त्याच्यात तू हे करायचं, असं करायचं का? मी सोडून देते। ग्रीन नेट मुळे अजिबात ऊन नाही लागत। चिप्स करताना ना बटाटा असा उभा नाही धरायचा दाद्या, सपाट धरायचा, म्हणजे चिप्स असे एकदम मोठे येतात। दाद्या ते मी करते, तू हे शिलो धर, तुला काय जमाना दे इकडं। बटाटे एकदम गोल गोल आहेत आणि बटाटा असा आडवा धरला ना खूप मोठे स्लाइस पडतात, म्हणजे चिप्स खूप मोठे येतात। त्यामुळं बटाटे थोडेसे घेतानाच मोठे आणि जरा गोल गोल पाहून घ्यायचे। शाबास, धन्यवाद दादा। माझ्या दादानी पाणी आणलं, हे बघा। दादानी पहिलं पाणी ओतून ठेवलंय बादलीमध्ये झाडांना घालायला आणि दुसरं पाणी घेऊन आलाय। तर माझे मुलं खूप काम करतात बरं का, हा दादा। तर 5 किलोचे चिप्स केलेत मी, सगळे चिलून झालेत आणि हे पहा त्याच्या स्लाइस पाडून झाल्यात। मोठाले बटाटे होते ना, इतके मोठाले चिप्स झालेत, हे बघा मी तुम्हाला दाखवते आता जवळ। तर हे बघा 5 किलोचे केलेत आणि किती मस्त झालेत। मोठाले बटाटे होते ना, मोठाले बटाटे असले ना असे मोठाले चिप्स होते, हे बघा। आणि आता याला 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचे चांगले, याचं सगळं स्टार्च काढून घ्यायचं, म्हणजे काळपट पडत नाही आपले चिप्स। तर याच्यामध्ये तुरटी वगैरे काहीच नाही घालणार मी। तर तुरटी घातली ना, काही ताई बोलतात की उपवासाला चालत नाही वगैरे असं, त्यामुळे मी तुरटी नाही घालणार। रात्रीचं पण चिप्स करून ठेवतात, पाण्यामध्ये धुवून ठेवतात आणि सकाळी उकळून मग ते वाळायला घालतात। पण मी सकाळी रात्री नाही करून ठेवले, डायरेक्ट सकाळीच याला मी बटाटे म्हणजे छिललेत आणि सकाळीच करून उकळून वाळायला घालते। 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचे, म्हणजे अजिबात काळपट राहत नाही, एकदम पांढरे शुभ्र वाटत आहेत। आणि रात्रीचं करून ठेवले ना
चिप्स आपण तर काळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळचं आपण लवकर उठून जर थोडे बटाटे चिरले आणि लगेच जर करून म्हणजे केले ना चिप्स, उकळून जर वाळ्या घातले ना तर अजिबात काळे पडत नाही. तर हे बघा मंडळी, किती पांढरे शुभ्र झालेत आणि किती मोठाले झालेत. आता हे 2 पाण्याने धुवून झालेत, तिसऱ्या पाण्यात टाकलेत. आता मी पाण्यामध्ये टाकते उकळायला. चला. तर याच्यामध्ये मीठ घालते मी आता. तर हे बघा मंडळी, आपल्या मधुकामिनीला किती फुलं आलेत, मस्त बहरली. तर वसंत महिना चालू आहे ना, इतके छान फुलं येतात ना मधुकामिनीला, इतका वास आहे ना यांना. हे पा, असे भारी छोटे छोटे पांढरे फुलं आहेत पण वास भरपूर याला. तर ही पण बहरली. त्यानंतर आपलं हे पा कनेर, हे पण बहरलंय. आणि आपल्या गुलाबाला तर बापरे, हे बघा किती कळ्या आल्यात, किती फुलं आलेत. एका गुलाबाच्या शेंड्याला किती कळ्या आहेत तुम्हाला मी मोजून दाखवते आता. 1 2 3 4 5 6 7 आणि इकडं 8. म्हणजे गुलाबाच्या एका फांदीला हे पहा 8 कळ्या आल्यात. म्हणजे इतके फुलं येतात ना. आता आपण DAP खताचे 10-12 दाणे दिल्यामुळं आणि शेणखतामुळं खूप भारी फुलं येतात. आणि हे पहा, ह्या फांदीला पण किती फुलं आहेत. सकाळी मी याचे 2 फुलं तोडून नेलेत आणि याला आता पुन्हा कळ्या आहेत. किती आहेत मोजते ते पण मी. 1 2 3 4 आणि 5. एका फांदीला 5 फुलं आले. तुम्ही बघू शकता, सगळेच उमलायला लागले. आणि इकडं पण हे पहा, म्हणजे असं नाही की एका झाडाला आले. ज्या झाडांना आपण शेणखत घातलंय, DAP खत घातलंय ना, तर त्या झाडांना असं मस्त फुलं पण येतात पटकन आणि म्हणजे फुटतात पण ते छान. आणि हे पहा, हे पांढरं गुलाब, याला पण इतक्या कळ्या येतील ना. आता याची पण कटिंग केली मी जरा. म्हणजे पहिले फुलं होते ते तोडून घेतले आणि आता त्याची कटिंग केली जरा. आणि मधुकामिनी पण आपली छान भरली. जास्त नाही शिजून द्यायचं. पुन्हा थोडंसं पीठ घालायचं. प्रत्येक घाण्याला थोडं थोडं घालायचं आणि पुन्हा घालायचं आता याच्यामध्ये. आता याला उकळी येते तोपर्यंत हे वाळू घालते मी. दादू चल रे.
दादू चल ये की नंतर आहे आपल्याला तर बाजावरती सगळ्या चिप्स मी वाळायला घातल्या. आता तुम्ही बघू शकता एकदम एक एक अशा वेगवेगळ्या करून वाळायला घातल्यात, म्हणजे ते एकमेकाला चिपकणार नाही आणि छान मोकळे मोकळे होतील. आता उन्हामध्ये चिप्स वाळायला घालूपर्यंत आम्ही भरपूर तापलं, ऊन लागते ना, तर आता एवढ्यात ऊन जास्तच वाढलंय. तर पुदिना लावलेला आहे आपल्या छोट्या ट्रेमध्ये, तुम्ही बघू शकता खूप मस्त रोपलाय, तो हिरवागार झालाय. तर हिरवे हिरवे पानं घेते मस्त मी कवळे कवळे पुदिन्याचे आणि खाली जाऊन मस्त सगळ्यांना मठ्ठा बनवते म्हणलं. आणि आपल्या झाडांच्या कुंड्यामध्ये फौजी साहेबांनी मस्त धने टाकून देत असतात ना, तर कवळी कवळी मस्त कोथमीर उगलेली आता मठ्ठ्यात घालायला. मस्त कवळी कवळी कोथमीर घेते, खूप मस्त भारी फ्रेश आहे एकदम. आता मठ्ठा बनवण्यासाठी काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते. तर मिक्सरचं भांडं घेतले, मिक्सर पण मुलांनी हॉलमध्येच आणलाय. तर जिरे थोडीशी मी भाजून घेतली, त्यानंतर हिरवी मिरची एकदम कवळ्या आहेत ना, तर त्यामुळे मी 2 घेतल्यात, नाहीतर 1 घातले तरी पुरे होती. जास्त तिखट नाही बनवायचं त्यामुळे 1च घालायची, पण कवळ्यात त्याच्यामुळे मी 2 घेतल्यात. आणि अद्रक घेतले थोडंसं, पुदिन्याची पानं आणि कवळी कवळी मस्त कोथिंबीर घेतली मी. आणि साधं मीठ पण घेतलंय थोडंसं, आणि सेंधव नमक असतं ना काळं मीठ, तर त्याची पावडर आणलेली दुकानातून. तर काळ्या मिठाची पावडर आणि आपलं साधं मीठ दोन्ही पण घेतले, थोडं थोडं टाकायचं. आणि वाटीमध्ये साखर पण घेतली मी, आणि काळी मिरी याच्यामध्ये, तर काळी मिरी घालायची किंवा पावडर असेल तर पावडर घातली तरी पण चालतं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता पुदिना, कोथिंबीर, अद्रक, मिरची हे घालते आणि थोडंसं पाणी घालून वाटून घेते. हिरवी मिरची, जिरा, आता आजकाल दुकानामध्ये काळी मिरी पावडर, जिरा पावडर हे सगळं मिळतं ना, तर आपल्याकडं काळी मिरी पावडर, जिरा पावडर असेल किंवा काळ्या मिठाची पावडर असेल, तर बाकीचं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायची काहीच गरज नाही पडणार. फक्त आपण कोथिंबीर, पुदिना, अद्रक वाटायचं, हिरवी मिरची वाटायची आणि ते थोडंसं गाळून घ्यायचं. नाहीतर मग थोडं थोडं बारीक कोथिंबीर एकदम अशी बारीक चिरून घातली, पुदिना चिरून घातला तरी पण चालेल. पण कसं आहे, कोथिंबीर, पुदिना असं थोडंसं वाटून घेतलं ना, तर त्याचा अर्क त्या ताकामध्ये उतरतो आणि आपल्या पोटामध्ये जातो. त्यामुळं असं थोडंसं मी वाटून घेते आता. आणि कोथिंबीरीचे पानं, पुदिन्याचे पानं असे दाताखाली आले ना, मुलांना आवडत नाही, त्यामुळं मी असं वाटूनच घेत असते. आणि जिरा, कोथिंबीर, पुदिना हे सगळं वाटलं ना, पुरणाच्या चाळणीने थोडंसं मी चाळून घेतलं, म्हणजे त्याचं मोठालं जर असेल तर ते निघून जातं. तर ते चाळून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दही थोडंसं फिरून घेते, थोडंसं पाणी घालून. फ्रीजमधलं थंड पाणी होतं. आता मिक्सरला दही फिरून घेतल्यानंतर आपल्याला पातळ घट्ट कसं लागतंय दही, मठ्ठा, त्यानुसार आपण पाणी वाढवायचं. तर उन्हाळ्यामध्ये थंड पाणी घातल्यावर मठ्ठा छान लागतो. तर फ्रीजमध्ये बाटली ठेवली होती ना थंड व्हायला, तर त्याच्यातलंच पाणी घेतलं आहे मी. आणि जास्त पातळ पण नाही करत, मिडियमच करते. मुलं बोलले थोडंसं मिडियमच कर, जास्त घट्ट पण नको, पातळ पण नको. आता पुदिन्याबरोबर, जिराबरोबर थोडीशी कोथिंबीर मी वाटून घातलेली आहे गाळून. पण मला कोथिंबीर आवडते थोडीशी, त्यामुळं मी घातली वरून. पण तरी मुलं ओरडत होते की नको घालू मम्मी, पण मला आवडते त्यामुळं मी थोडीशी घातली. ते दाताखाली येते, मला छान वाटते, पण मुलांना नाही आवडत ते. तर गोड कसं लागतं त्यानुसार आपण साखर घालायची. मी एकदम छोटी वाटी साखर घातली आणि मीठ पण चवीनुसार घालायचं. तर उन्हाळ्यामध्ये आपण असं मठ्ठा करून प्यायचं, खूप चांगलं लागतं आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं. तर मठ्ठा बनवला मी, मुलांना पण देते, मी पण घेते. आणि राजू गेलेला आहे कामाला, फौजी साहेब पण गेलेले आहेत बाहेर. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.